श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. तर स्वागत आहे तुमचे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे चतुर्थी. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर माझी पहिली सुरुवात होते तुळशीच्या पूजनाने. तर पहिले तर तुळशीची पूजा करून झालेली आहे. तर आता अंगण झाडायला घेतलेलं आहे. दुसरी म्हणजे आज चतुर्थी असल्यामुळे आम्हाला जायचं होतं. आमच्या जळगावमध्ये पारधी असं गाव आहे थोडंसं पुढे, तिथं प्रसिद्ध असं 31 फुटी गणपती आहे. तर तिथे आम्हाला आज जायचं होतं आणि परत वेदूला पण स्कूलला पाठवायचं, असे खूप सारे आज कामं होते. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर आमच्या इकडे किती छान आणि सुंदर 31 फुटी सगळ्यात उंच अशी गणपतीची मूर्ती आहे. तर इथे आता कपडे पण भिजत टाकून झालेले आहे. चहा घेऊन झालेला आहे. कपडे भिजत टाकले म्हणजे कसं कपडे आपोआप भिजतात आणि मग बाकीचे कामं होतात घरातले. तर आता पहिले माझ्या बाळाची तयारी करून देते. तिला अंगणवाडीमध्ये पाठवायचं होतं, तर तिची आंघोळ वगैरे केली मी. तर आता पटक्यात वेदूची तयारी करून देते आणि आता तिला आईसोबत पटकन अंगणवाडीमध्ये पाठवून गेले. कारण ती गेली की मग मला कामं करायला मोकळं. ती असली की मग मला काहीच कामं करता येत नाही. आणि आज आईंची चतुर्थी होती. मग आम्ही दोघंच जण होते. तर बघू म्हटलं काय भाजी करायची. तर पटक्यात स्वयंपाक करून मग आम्हाला परत पारधीच्या मंदिरावर पण जायचं होतं. तर आता हिची तयारी करून हिला स्कूलला पाठवते पहिले. बाय तू बाय बाय कर ना बेटा. हाय फ्रेंड्स. तर आता वाजलेत 9. आता माझी वेदू पण गेली अंगणवाडीमध्ये. तर आता मी लागते कामाला, कारण ती येत नाही तोपर्यंत माझे सगळे कामं व्हायला पाहिजे. तर आता मी लागते कामाला. बाय फ्रेंड्स. तर आता वेदू गेलेली आहे स्कूलमध्ये. तर मी आता पटापट कामं आवरून घेते. आता इथे घर वगैरे झाडून घेते, घर पुसून घेते, कपडे वगैरे धुवून घेईन. मग आम्हाला आता निघायचंच आहे सगळे कामं आवरून. तर चला फ्रेंड्स, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर इथे आता आम्ही निघालेलो आहोत. मी, माझे मिस्टर, सासूबाई आणि माझे मम्मी बाबा पण येणार होते. तर इथून जळगावहून काही जास्त लांब नाही आहे, जवळच आहे. तर म्हटलं आज अंगारकी चतुर्थी पण आहे आणि मिस्टरांना पण सुट्टी होती. तर म्हटलं जाऊन येऊ. नंतर मग ड्युट्या असल्या की मग काही जमत नाही. तर असा योग खाल्ला होता मग जायचा. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा किती छान असं मंदिर आहे. तर पोचले आम्ही इथं. खूप मोठ्या परिसरामध्ये हे मंदिरचं बांधकाम केलेलं आहे. खूप छान आहे, जवळच आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघा किती छान आहे. तर
तर आता आम्ही इथे दर्शनाला रांगेत उभो आहे. तर खूप गर्दी होती आज, कारण अंगारकी चतुर्थी असल्यामुळे दर्शनाला जरा वेळच लागला गर्दी असल्यामुळे. तर तुम्ही बघू शकता 31 फुटाची गणपतीची मूर्ती आहे आणि आजूबाजूला रिद्धी-सिद्धी आहेत 21 फुटाच्या. तर खूप छान असं मंदिर आहे. खूप मोठ्या परिसरामध्ये याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि अजून पण तिथं बांधकाम चालूच आहे. तर दर्शन वगैरे पण आमचं खूप छान झालं. गर्दी होती तरी त्यांनी नियोजन खूप छान असं केलेलं होतं. तर दर्शन आता इथे आमचं चांगलं झालेलं आहे. तर आता आम्ही परत घरी जायला निघणार आहे, कारण घरी जाऊन पण खूप कामं आहेत. तर आता दर्शन झालं, आम्ही निघाले घराकडे. तर परत मला घरी जाऊन गणपती बाप्पांची सेवा पण करायची आहे. गणपती अथर्वशीर्ष वाचायचं आहे 21 वेळा. परत घरी जाऊन जेवण वगैरे करायचं आहे. स्वयंपाक करून आलेली होती पण जेवण बाकी होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर इथे समोरच 12 ज्योतिर्लिंगांचं पण दर्शन होऊन गेलं. गणपती बाप्पाच्या अगदी समोर 12 ज्योतिर्लिंग पण होते, तर तिथं त्यांचं पण दर्शन झालं. तर घरी येऊन आम्हाला गणपतीच्या मंदिरात जायचं होतं आमच्या घराकडच्या, कारण आईंनी 365 वातींचं व्रत केलेलं होतं. तर ते अंगाकारी चतुर्थीलाच लावायच्या होत्या त्या वाती. तर तो योग आज आलेला होता. तर म्हणून त्या वाती पण आम्ही घराजवळच्या मंदिराजवळ लावल्या आईंनी. तर घरी आले पहिले, मग वाती लावून दिल्या. इथेच गणपतीच्या मंदिरावर महादेवाचं मंदिर होतं छोटंसं, तिथे दर्शन पण घेऊन घेतलं. बाबू जय जय कर, डोकं दे. तर आता इथे वाती लावून घेत आहे आई. तर ते 365 वाती असल्यामुळे त्यांच्यावर थोडासा कापड टाकावा लागला. पहिले त्यांना आईंनी पूजा करून घेतली, मग आता आईंनी त्या प्रज्वलित केलेल्या आहेत. तर त्यांना जरा वेळ लागणार होता. मग आम्ही घरी येऊन गेले. तिथं कोणी होतं, तर ते लावून दिलं आणि घरी येऊन गेले. मग घरी येऊन मला सेवा करायची होती, सेवा करून घेतलं. सेवा करून झाल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केले. तर असा होता आजचा दिवस. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला फ्रेंड्स, आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर श्री स्वामी समर्थ.